जय जय भवानी जय शिवराय. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ले रायगड भूमीत मी सीताराम जोरे आज आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो सर. या अगोदर आपण कधी रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, मात्र आज प्रत्यक्षपणे आपण सर्वजण रायगड किल्ला पाहणार आहोत. रायगड किल्ला हा पूर्णपणे बघायचं म्हटलं तर 2 ते 3 दिवस लागतात, एवढा मोठा किल्ला आहे. रायगडाचा टोटल एरिया 1200 एकरचा वरचा पठार भाग 100 एकर मध्ये पसरला आहे. आणि त्या पठार भागातील बाली किल्ल्याचा परिसर आपण 1 ते 1.5 तासामध्ये पाहणार आहोत सर. काही जण तुम्ही रोपड्यात रायगडाची बॅकसाइड आहे आणि काही जण गडाच्या पुढच्या बाजूने 2000 पायऱ्या किल्ल्याचे फ्रंट बाजू. गडावर तुम्ही पाहिलं काही 1.5-2 तासामध्ये 2000 पायऱ्या चढवण्याची किल्ल्याची फ्रंट बाजू आहे आणि किल्ल्याच्या बॅक साईडला रोपे. तुम्ही गडावरती रोपड्याला ट्रॉलीत बसता, ट्रॉली तुम्हाला गडावर 5 मिनिटांमध्ये सोडलं बघा. 96 मध्ये रोपे प्रकल्प बनवला, 26 वर्ष झाली. ही किल्ल्याची बॅक साईड आहे आणि किल्ल्याची समोरच्या बाजू या समोरच्या बाजूला आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड, पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात. राजगड तुम्ही पाहिला असाल किंवा नसेल, पाहिलं का राजगड हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी पुणे जिल्हा वेल्हा तालुक्यात आणि हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड. आज आपण सर्व शुभक्त हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे रायगड पाहणार आहोत. राजे हा गड आपल्या ताब्यात घेण्याच्या अगोदर या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखला जात होता. कणस, रासीबट्टा, जिब्रेटर, विस्लामगड अशा अनेक नाव होती. मात्र ज्यावेळेस आपल्या राजांनी हा रायगड आपल्या ताब्यात घेतला त्यावेळेस या रायगडाला रायरीचा डोंगर असं म्हटलं जात होतं. याला रायरीचा डोंगर आणि याच्या बॅक साईडला उंच डोंगर, डोंगराचा नाव गुहिरीचा डोंगर. रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदार, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. जावळीचा चंद्रराव मोरे आदिलशाहीचा सरदार होता. त्याच्या ताब्यात रायरी आणि गुहिरी हे 2 उंच डोंगर होते. एके दिवशी राजांनी या रायरीच्या डोंगराची पाहणी केली. राजाने संपूर्ण चारी बाजूने रायरीच्या डोंगराला पाहणी केली. गुलाबाचं फूल जसं एका कलीपासून तयार होतं तसा रायरीचा डोंगर पूर्वी एका खडकापासून तयार झालेला बघा. रायरीच्या डोंगराला आपण चारी बाजूने पाहिलं तर कोणती सह्याद्रीची पर्वतरांग कनेक्ट किंवा अटॅक जॉईन नाही असतं. राजाने रायरीला पाहिलं, रायरीने राजांना पाहिलं. राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार पडले की पंथ राजा कसा जाऊन पाहता गड बहुत चकोट. चौतरपहा गडाचे कडे तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. चौतरपहा गडाचे कडे म्हणजे चारी बाजूने आपण गडाचे कडे जर पाहिले तर तासल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच. प्रचंड काली कड्यावर कधी गवत उगवत नाही, म्हणजे पावसाळ्यामध्ये या कडाच्या दगडावर जास्त गवत उगवत नाहीये. धोंडा दाशिबा एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चकोडगड खरा. दौलताबाद छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबादला केला. दौलताबादीचे दशगुणी उंच ऐसे देखील राज संकृष्ट झालेले बोलले तख्तास जागा हाचगड खरा करावा तर तख्त म्हणजे राजधानी. महाराजांना आपल्या राजधानीसाठी रायरीच्या डोंगराची निवड केली. तर रायरीचा डोंगर जावळीच्या मोऱ्यांच्या ताब्यात. जावळीचं खोरं प्रतापगडाच्या पायथ्यापासून उत्तरेच्या कोकणद्वीपापर्यंत रायगडाच्या चारी बाजूने लागणाऱ्या घनदाट जंगलाला जावळीचं खोरं म्हटलं. जावळीचं खोरं घनदाट जंगल आहे. जावळीच्या खोऱ्यात असे म्हणा की आपल्या डोईच्या केसातील जर त्या अस्वळाच्या केसात सोडली ती सापडू शकेल, पण जावळीच्या खोऱ्यात बलाढ्य द्याचा हाती सोडला तो सापडणार नाही. सूर्याचं किरण सुद्धा जमिनीवरती पोहोचत नाही, एवढ्या घनदाट जंगलात जावळीचा मोर राहत होता. महाराजांना आपल्या जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने पत्र लिहिलं राजगडावरून. आता आपण पत्र म्हणतो, शिवकालीन खलिदा म्हटला जात असे. राजाने जावळीच्या मोऱ्यांना प्रेमाने खळीत लिहिला. खलिदा मोऱ्यांना पाठवला. खलिदात काय लिहिलं? जावळीचे मोरे आपण दोघे मराठी आहोत, दोघे मिळून हिंदवी स्वराज्य स्थापन करू. मात्र जावळीचा चंद्रराव मोरे अतिशय फार उर्मट गर्विष्ठ चालाक होता. त्यांनी राजांना उलट पत्र केलं, तुम्ही कसं राजे कधी झालात राजे? स्वतःला राजे म्हणून देणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे तर आम्हीच आहोत. तुम्हाला जर उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या. तुमच्यासाठी आम्ही दारुगोळा तोफखाना सज्ज ठेवलाय. जावळीच्या मोऱ्याने राजांना युद्धाचं चॅलेंज केलं. महाराजांना आक्रमणासाठी 145 निवडक सरदार जावळीच्या खोऱ्यात पाठवले आणि जावळीच्या चंद्रराव मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारला गेला. त्यावेळेस तो जावळीच्या चंद्रराव राजांच्या चरणी आला. आपल्या महाराजानं 15 मे 1656 ला हा रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात जिंकून घेतला. फक्त डोंगर आपल्या ताब्यात जिंकून घेतला आणि ज्यांनी गड बांधला ज्यांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. या इंदुरकरांनी 14 वर्षात रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला. सर्व शिवभक्तांना प्रश्न पडतो, 14 वर्ष लागली गड बांधायला. 14 वर्षात गडावर काय बांधलं आपल्याला प्रश्न पडतो. तर 14 वर्षामध्ये इंदुरकरांनी रायरीच्या डोंगरावर भली मोठाले 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या, 350 बिल्डिंग 14 वर्षात बांधल्या. आता आपण बांधकामामध्ये सिमेंट आणि वॉल वापरतो. पूर्वीच्या आर्किटेक्टने 3 वस्तू वापरल्या, चुना, गुळ, शिस. या 3 वस्तूंमध्ये हिरोजीने गडाचं बांधकाम केले. बांधकामाला जो हा दगड लागला खालून आणला नव्हता सर. गडावर भली मोठाले 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, काही खड्डे खोदले, खडक फोडले. त्यातील जे दगड निघाली ती बांधकामाला वापर केला. म्हणजे एका दगडात रायरीच्या डोंगरावर महाराजांना 2 पक्षी मारले. याचा अर्थ असा होतो, गडावर पाण्याचा साठा झाला, बांधकामासाठी दगडाचा उपयोग झाला. 1656 ला इंदुरकरांनी गडाचं बांधकाम स्टार्ट केलं. 56 ते 70 14 वर्षात पूर्ण रायरी बांधली आणि या रायरीला रायगड नामकरण 24 सप्टेंबर 1670 ला ठेवलं. आज रोजी रायगड नावाने ओळखला जाणारा हा गडाला रायगड असं म्हटलं आहे. तुम्ही ज्या ठिकाणी गाडी पार्किंग केली तिथून इथपर्यंत रायगडाची अड्डा 1375 फूट म्हणजे
750 मीटर उंचावरती आपण आहोत. पायथ्यापासून माथ्यावर आहे 1375 फूट. समुद्र सपाटीच्या 2851 फूट 1200 एकरचा पूर्ण करा. पूर्ण रायगड बघण्यास 2 ते 3 दिवस लागतात. एवढा मोठा किल्ला. रायगडाची 4 टोकं. पूर्वेला भवानीचा डोक, पश्चिमेला हिरकणी कडा, दक्षिणेला कालकाईचा खळगानी, उत्तरेला टकमक टोक. रायगडाची 4 टोकं. किल्ल्याची ही बॅक साइड आहे आणि किल्ल्याची फ्रंट बाजू. समोर आपण गेट पाहतो तो पालखी दरवाजा किल्ल्याच्या फ्रंट बाजूला आहे. या साईडला गेट हा मेना दरवाजा. तुम्ही त्या गेटमधून गडावरती एंट्री केली तो मेना दरवाजा पालखी दरवाजा. मेना म्हणजे मेन दरवाजा नाहीये. तुम्ही काही लोक जे पण 2000 पायऱ्या चढून जा तुम्हाला गडाचा मुख्य गेट महाद्वार गडाच्या पुढच्या बाजूला बघायला भेटतात. मेना म्हणजे डोली. लग्नामध्ये दुल्हन असतो बघा. मेना आणि पालखी सेवेत फरक फक्त एवढाच. मेना पॅकबंदी असतं, पालखी उपट. मेना स्त्रियांसाठी, पालखी पुरुषांसाठी. आपल्या राजांच्या राण्या राज्य घाणतील स्त्रिया मेण्यात बसून सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी त्या गेट मधून येणं जाणं करायचा तो मेना गेट आणि समोरचा पालखी गेट. सर या दोन गेटच्या मध्ये बघा स्टडी आडवी भिंत आहे आणि या भिंतीच्या आतमध्ये एकाला एक लागून एक लाईन मध्ये सरंग 6 माळ संपूर्ण सेम टू सेम आहे. या महालांना राणीमल राणी असं म्हटलं जातं. आपल्या राजशिव छत्रपतींच्या 8 राण्या होत्या. सर नाव बघा. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, कुताबाई आणि सखुबाई. प्रश्न पडतो राजांनी 8 राण्या आपल्या आवडीसाठी केल्या होत्या काय? जर आपल्या राजाने 8 राण्या आवडीसाठी केल्या नव्हत्या. आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं. आपलं हिंदवी स्वराज्य वाढवावं, स्वैरी संबंध वाढव म्हणून राजाने 8 गावातील नामवंत सरदारांच्या पुरीशी लग्न केली. त्यापैकी रायगडावर इथे 6 राण्या होत्या. बाकीच्या 2 राण्या, एक राणी कुताबाई पाचला जिजामातांच्या सेवेला राहत होत्या आणि सईबाई राजगडला. छत्रपती संभाजी महाराज लहान 2 वर्षाचे असताना सईबाईंच्या राजगडावरती निधन झालं. दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे की सईबाईने रायगड पाहिला नसेल. आतील एका राणीचा एक महल असे एकाला एक लागून 6 राण्यांचे 6 महल सेवा. प्रत्येक राणी महाराजची रचना पाहिली सेवा. प्रत्येक राणी मला 2 चौकरी. पहिला चौथ्या राणीचं सदर, त्याच्या पुढचा दुसरा चौथरा किचन. डाव्या साईडला खिडकी होती अवकाशासाठी, उजव्या साईडला आतमध्ये पूर्वीचे टॉयलेट होते. आता आपल्या घरी टॉयलेट असतात चिंचा भांड्याचे मातीचे. 450 वर्षापूर्वी दगडामध्ये कोरलेले इंडियन टॉयलेट रायगडावर आणि महालामध्ये बघायला मिळतात. 6 राणीमालाच्या समोर एक लाईन मध्ये 6 ओट्या ते चौथरे दिसतात ना, यांना दाशी ओटा म्हणतात. सर्वन्स क्वार्टर्स. आता आपण नोकर चाकर म्हणतो, पूर्वी दासी म्हणायचे. राजांच्या राण्यांची सेवा करण्यासाठी दाशी होते, त्यांना आराम करण्याचं ठिकाण. आणि गड पाहतात आपण सर्व शिवभक्तांच्या मनात पहिली शंका सर उपलब्ध होते की पूर्वी किल्ल्यावर वरून काही इच्छित होतं की नव्हतं. गड पूर्वी असा उपयोग होता की काय? तर 450 वर्षापूर्वी रायगड किल्ला वरून पूर्णपणे पॅक बंदिस्त होता. सागवानी लाकडं आणि खपाट नदीची गोल मातीची कौल होती. खेडेगावात बघायला भेटत गोल मातीची कौल. बँगलोर स्टेपचे होतं किल्ल्यावर. हे 10 मे 1818 इंग्रज अधिकाऱ्यांचे 2 ब्रिटिश अधिकारी कर्नल प्रार्थर मेजरॉन या 2 अधिकाऱ्यांनी 10 मे 1818 गडावर ज्यावेळेस तोफांचा मारा केला त्यावेळेस रायगडावर जेवढं छत होतं इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 ते 12 दिवसात जळून राख जळून गडावर काय छत पाहता येत नाही. चारी बाजूला साईडला पडलेल्या भिंती बदलतात पडी चौकटे दिसतात. तर आपण सर्व शिवभक्ताने जर त्या राजस्थानमधील गडकिल्ले जाऊन पाहिले तर पूर्वी जसे होते तसे शाबीत आणि सुरक्षितपणे बघायला भेटतात. महाराष्ट्रातील किल्ले पाहिले तर संपूर्ण दिवस बघायला भेटतात. त्याच्या मागचं कारण काय की राजस्थानमधील गडकिल्ले शाबीत महाराष्ट्रातील केले दिवस का? तर याच्या मागचं एकमेव कारण म्हणजे असं आहे, राजस्थानमध्ये राजे होते, ब्रिटिशांना शरण केले, पण त्या राजस्थानमधील गडकिल्ले शाबीत आणि महाराष्ट्रातील केले होते का? महाराष्ट्रामधील मराठी राजे होती. मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकलेला वाकले म्हणून शेर म्हटला जातो. घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पातीला आणि मराठ्या विना अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. मराठी अखेरपर्यंत कोणासमोर झुकलेला वाकले म्हणून ब्रिटिशांनी अखेरला महाराष्ट्रातील केले उद्ध्वस्त केले, पण महाराष्ट्रामधील एकही गड किल्ला शाबीत आणि सुरक्षितपणे पाहता येत नाही. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. पूर्वीचे राणीमालातील इंडियन टॉयलेट बघून घ्या आपण. धान्याचं कोठार मंत्रालय बघू आणि मग राजवाडा सिंहासन मेघरणी दरबार बघायला. मंत्र्यांचे वडे म्हणतात. अष्टप्रधान कार्यालय ऑफिस. जसं आता आपल्या देशाचा कारभार दिल्लीमध्ये चालतो तसा महाराष्ट्रातील 365 किल्ल्यांचा कागदलिखित मुख्यवर इथे चालला होता. राजांचे 8 मंत्री होते. मोरपंत पिंगला, हंबीराव मोहिते, रामचंद्र रामचंद्रगड, अण्णाजी दत्त, रामचंद्र त्रिमक, निराजराव, अण्णाजीपंत, रघुनाथ पंडित. 365 किल्ल्यांचा कागदलिखित मोबाईल इथे चालला जातो. याला अष्टप्रधान म्हणतात. समोर 5 वाडीची झाडीच्या बॅक साईडला खाली केल्या. या लोखंडी रेलिंगच्या आतमध्ये झाल्या 3 खड्ड्यात. पहिला खड्डा 22 फूट खोल आहे, दुसरा 20 फूट, तिसरा 18 फूट. धान्याचं कोठार, कैद्याचं कोठार. गडावर पूर्वी 3500 लोकांची वस्ती होती. किल्ल्याला जर शत्रूने 4 बाजूने वेढा घातला तर गडावर जेवढी लोक राहत होती यांना 6 महिने पुरेल असं धान्याच्या आतमध्ये स्टोर करून ठेवायचे. आपल्या राजाने याचा धान्यासाठी वापर केला आणि 1733 ला गडावर पेशवे आले. पेशव्यांच्या काळात गडावर जर कोण शत्रू चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करेल तर कैद्याच्या आतमध्ये 7 दिवस दामून ठेवायचे. 8व्या दिवशी जर का त्याने स्वतःचा गुन्हा स्वतःहून कबूल केला तर कैद्याला बाहेर काढायचं, हातामध्ये पोत्यात धरायचं, पोत्यालावर गाठ मारायची, त्याचा कडीलो टकमक टोकावरना खाली केला जात असे. राजाने धान्यासाठी वापर केला. पेशवाने कैद्यांसाठी सर्वात मोठं धान्याचं कोठार कोल्हापूरमध्ये पणाला गड आहे. जर तुम्ही पणाला पाहिलं असेल तर तिथे 3 बघायला भेटतात, गंगा, यमुना, सरस्वती. त्याच्यात वरून धान्य टाकलं की खालून बाहेर काढलं जातं. रायगडावर पूर्वी वरून धान्य टाकलं तर वरून लाकडी सिरीने काढायचे बघा.
बघा, दोघांना दरवाजा, तो तिसऱ्याला खालून दरवाजा. रायगड रायरीचा डोंगर आणि या धोक्यात तिथे भला मोठा उंच डोंगर आहे, हा गुहिरीचा डोंगर सर. हे दोन उंच डोंगर जावळीचा चंद्रराव मोरे म्हणजे आदिलशाहीचा सरदाराच्या ताब्यात होते. हे किल्ल्याची बॅक साइड सर आणि किल्ल्याची फ्रंट बाजू. एक धान्याचं कोठार पाहून घ्या, मग पुढे आपण राजवाडा, सिंहासन, मेघरंगी दरबार बघायला पुढे जाऊ. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. राजांचं बेडरूम असतं आणि या बेडरूम वरती हार ठेवलेत फुलं दिसतात का, ते राजवाडा म्हणून आर्किओलॉजिकली पाठी लावले सर. काही लोकांचा अंधश्रद्धा की राजाने तिथं आपला अखेरचा श्वास सोडला. महाराजांना आपला अखेरचा श्वास या चौथऱ्यात सोडला, मात्र कुठे सोडलाय सिद्ध नाही बघा सर. हे बेडरूम, हे किचन आहे, या राजांचं मुतपाक खाना आणि या किचन मध्ये पूर्वीचं उखळ इथे बघायला भेटतं. ही राजवाड्याची बॅक साइड आहे बघा आणि राजवाड्याची फ्रंट बाजू आहे. जशी आपल्या घराला समोरच्या बाजूला बाल्कनी असते तशीच महाराजांच्या राजवाड्याला इथे बाल्कनी होती. समोर आता आपण बाल्कनी बघूया. ए बाल्कनी चल. बघा, ही आपल्या राजांची राजवाड्याची फ्रंट बाजू असतात. जशी आपल्या घराला समोरच्या बाजूला बाल्कनी असते तसेच महाराजांच्या राजवाड्याला किल्ल्याच्या समोरच्या बाजूला बाल्कनीची सध्या गॅलरी 2 मजली. महाराज शांत निवांत बसून हवा करतो. आज तर कोणी 8 खिडकी आहेत. आपण इतिहासात पाहिलं ना तर राजांचा 8चा काळ लकी बघा. राजांच्या 8 होत्या, सिंहासन अष्टकोनी, बाल्कनी अष्टकोनी, मंत्री 8, राजमुद्रा अष्टकोनी. म्हणजे राजांचा 8चा काळ राजांसाठी शुभ होता बघा. पलीकडे आपण विटांच्या वाडकामध्ये चौकोनी खोली पाहतो, दिसते ना, टक्सल म्हणतात, मेन छपकाना. जशी आता आपली रिझर्व्ह बँक नाशिकमध्ये आहे तशी आपल्या राजांची 450 वर्षापूर्वीची छोटी बँक. त्याच्या आतमध्ये 3 वस्तू बनवायचे, शिवराई, राजमुद्रा, होन नाणी. राजमुद्रा अशा बनवल्या जात होत्या, प्रतीप चंद्र लेखे व वरदविष्णू वंदिता शहा सुनो शिवशाह मुद्रा भद्रा राजते. म्हणजे याचा अर्थ असा होतो, प्रतीप येतो तर चंद्र जसा कलीकलीने वाढत जातो तसा शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे भोसले यांचा हिंदवी स्वराज्य दिवसांदिवस वाढला जात होतो सर. राजमुद्रा, होन नाणी बनवायच्या त्याला टंकसाल, ही बाल्कनी आणि या साईडला आपल्या राजांची एक सिक्रेट खोली आहे, जमिनीच्या आतमध्ये खोली आहे, ते आता आपण बघूया समोर. ए या बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, समोरच्या बाजूला खाली आपण 2 उंच बुरुज पाहतो, दिसतात ना दोन्ही सेम टू सेम आहेत. या बुरुजांची नावात मनोरे विजयस्तंभ. रायगडावर पूर्वी 350 बिल्डिंग होत्या, त्यापैकी सर्वात उंच अशा 2 बिल्डिंग होत्या सर. एकावर एक अशाच्यावर 7 मजले होते. याच्या 7व्या मजल्यावरून किल्ल्याचा संपूर्ण परिसर, किल्ल्याच्या 4ही बाजूला असणारी गावं, गडकिल्ले पूर्वी पाहता होते. राजांच्या राण्या, राज्य घरातील स्त्रिया दुपारच्या वेळी त्या 7 मिनारला हवा खाण्यासाठी होत्या व राजा कोणच्या गडावरनं गड किल्ल्यावर जिंकले की विजयस्तंभाच्या 7व्या मजल्यावर भगवा झेंडा लावायचे. आजूबाजूचे गाव, गडकिल्ले, गावांची लोक आहेत, त्यांना वाटलं माझे राजे कुठेतरी जिंकून आलेत म्हणून याला मनोरे आणि विजयस्तंभ म्हणतात सर. समोर आपण आयताकाराची एक चौकोनी खोली पाहतो, दिसते ना समोरची, याला खलबतखाना म्हणतात. ते छोटे दिदी बघा तिथून आत जातात, दिसत ना, तिथून जमिनीच्या आत उतरण्यासाठी रस्ता असेल. जमिनीच्या आतमध्ये अंडरग्राऊंड रूम आहे, 10 बाय 10 फुटाची खोली, सेक्रेट खोली. सेक्रेटरी ते भैरजी नाईक, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. या हिंदवी स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून भैरजी नाईकाला ओळखला जात होतं. त्या भैरजी नाईकांना 18 भाषा येत होत्या, अनेक रूप धारण करायचे. भैरजी नाईकाने कुठल्या गडांची, गड किल्ल्यांची गुपित्वात आणली तर त्याची सेक्रेट चर्चा त्याच्या आतमध्ये केली जात होती. म्हणजे उजव्या कानाची बातमी डाव्या कानापर्यंत पोहोचली असेल. राजांचे सेक्रेटरी ते भैरजी नाईक, इतिहासात तुम्ही नाव ऐकलं असेल. हिंदवी स्वराज्याचा 3रा डोळा म्हणून याला ओळखला जात होतं सर. औरंगजेबच्या दरबारात एक औरंगजेबाची भर सभा चालू होती आणि त्या भर सभेमध्ये जाऊन औरंगजेबाच्या दाढीला हात लावून ते रायगडावर परत आले होते. त्यांच्या स्वतःच्या मिसेसला पण माहिती नव्हतं की माझे मिस्टर राजांचे सेक्रेटरी आहेत म्हणून. बसल्या जागी 7 रूप धारण करत होते, 18 भाषांचं ज्ञान होतं बघा. आतमध्ये जायचं म्हटलं तिथून खाली उडी मारून जावं लागतं, रिवर्समध्ये तिथून चढावं. आता पाऊस पडलाय, आतमध्ये बॅट्स वगैरे भरपूर असतात बघा. समोर आपण चौथरा पाहतोय, सचिवालय म्हणतात सर, दप्तरखाना. रायगड किल्ल्याचा कागदलिखित मुख्य परिचय चालला जात होता आणि या परिसराला 4ही बाजूला खिडक्याला टेहली बुरुज म्हणतात. गडावर जर कोण शत्रू चोरी, लबाडी, गद्दारी, फितुरी करायला त्याच्यावर पहारा ठेवण्याचे ठिकाण आहे बघा साहेब. हे गडाची फ्रंट बाजू आहे. खिडक्यातून खाली तळ दिसतं, तळाचे नाव गंगासागर. 11 तलावात गडावर सर. 11 तलावापैकी सर्वात भले मोठे एकमेव तळ तेच आहे. 32 फूट खोल आहे, 184 मीटरचा घेरा आहे. 12 महिने त्यात पाणी असतं. गंगासागर का म्हणतात? राजांच्या राज्याभिषेकाला गागा भट्टाने काशीबाने आणलेलं 7 नद्या 7 समुद्रांचं पाणी, त्यातील पाणी उरलं तळात सोडलं. तळावरून छोटाली कविता, गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्यांचे 7 सप्तसुरांचे पाणी, जल झाली तीर्थांची घरं आणि नाव त्याचे गंगासागर म्हणून याला गंगासागर म्हटलं आहे. रायगडावर तुम्ही सर काही जण रोपणे आलात बरोबर ना. हा हिरकणीचा कडा आहे. जे माता आपल्या ताण्या लेकरासाठी जो कडा उतरली तुम्ही रोपण्यात तोच कडा. मात्र लास्ट शेवटचं रूप पश्चिमेच्या डोक्यावर जो बुरुज मारला इथून दिसतो तो कडा. मात्र बुरुज पाहतात तर तो कडा दिसतो इथून, मात्र हे धुका असल्यामुळे काही इथून दिसत नाही बघा सर. तुम्ही रोपण्यात तोच कडा, त्याच कड्यावर ती हिरकणी आपल्या 6 महिन्याच्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी कडा उतरली होती. हिरकणीची कथा तुम्ही सर्वांनी ऐकली असेल, 4थीच्या पुस्तकात आहे. सोनाली कुलकर्णी तिच्यावर मूवी काढली तुम्ही पाहिली असेल. जे माता आपल्या ताण्या लेकरासाठी रात्रीच्या वेळी
उत्तरेकडली कडा उतरली, रायगडाचा पश्चिमेचा कडा उतरली होती. कथा ऐकलेली नसेल तुम्हाला मी पुन्हा एकदा ऐकवतो, ऐकलं ना सर्वजण. रायगडावर असा एक नियम होता की शिवकालीन संध्याकाळी 5:30 वाजले आणि 5:30 वाजता एकदा नगारखान्यावर नगारे तुतारे चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे. गडावर पूर्वी अनेक गवलणी दूध विकण्यासाठी होता. त्यामध्ये हिरा नावाची गवलण होती. तिचं 6 महिन्याचं बाळ होतं. कोजागिरी पौर्णिमेचा दिवस होता. कोजागिरी पौर्णिमेचे दिवस ती हिरकणी रायगडावर दूध विकण्यासाठी आली होती. हिरा बरोबर काही गवलणी गडावर दूध विकण्यासाठी आल्या होत्या. हिराचं दूध काही संपलं नव्हतं. संध्याकाळची वेळ झाली, काही गवलणी दूध विकून घरी माघारी गेला आणि हिरा गवलण मात्र गडावर एकटीच राहिली. नेहमीप्रमाणे संध्याकाळी 5:30 वाजले आणि 5:30 वाजता त्या नगारखान्यावर नगार तुतारी चौकडे वाजले आणि गडाचे दरवाजे बंद झाले. गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर हिराच्या ध्यानी मनी आलं, माझं 6 महिन्याचं बाल घरी ताना आहे. गडाचे दरवाजे बंद झाले, मी घरी जाऊ कुठून? गडाचा मुख्य गड महाद्वार, हिरा महाद्वारापर्यंत जाते. गडाचे किल्लेदार तुम्ही पाहिलं ना, बाकीच्यांनी चाळदार त्यांनी महाद्वार बाजार. हिरा महाद्वारापर्यंत जाते. गडाचे किल्लेदार सांगोजी काटकर, काटकरांस हिरकणी हात जोडून विनंती करते, सांगोजी काटकर दरवाजा उघडा, माझं 6 महिन्याचं बाल घरी ताना घेरडत असेल, मला घरी जाऊ द्या. सांगोजी काटकर याला काय म्हटलं की हिरा, आम्हाला राजांची आज्ञा नाहीये, तू आमच्या गावातलेस, तुला आम्ही गडावर राहायची सोय करतो, आज गडावर राहा, उद्या सकाळी घरी सोडतो. सांगोजी काटकरने ह्याला गडावर राहण्याची सोय केली, तरी हिरा काय ना, हिरा पूर्ण 1200 एकरचा एरिया फिरते. शेवटी त्या पश्चिम गडाला जाते. तिच्या बाळाचा खालून आवाज येतो, पायातील चप्पल हातातील केटली काढते आणि रात्रीच्या वेळी ती हिरकणी गडात धरत धरत खाली उतरून जाते. अंग खर्चटेल वस्त्र पाडलेले हिरा घरापर्यंत जाते. माय ममतेने आपल्या लेकराला पाळण्यातून बाहेर काढते, मांडीवरती घेते आणि रडत बसते. दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता नगारखान्यावर नगार तुतारी चौकडे वाजतात. गडाचे दरवाजे उघडतात. काटकर त्या गेटला वाट पाहतात. हिरा आत्ताची हिरा मगच तरी हिरा काही येणार. सांगोजी काटकर गडावर बातमी राजांपर्यंत पोहोचवतात. आपलं राज 2 शिपायांच्या घरी पाठवतात आणि 2 शिपायांना गड शोधायला लावतात. 2 शिपायांना हिराची चप्पल घेतली, त्या पश्चिम कडाला भेटतो. 2 शिपायांना हिरकणी घरी भेटते. हिराला पालखीत बसून गडावर आणली जाते. राज हिराला विचारतात, हिरा कुठून खाली उतरलीस? तो कडा मला दाखव. हिराने पश्चिम कडा दाखवला. राजा मी याच कडावरून खाली उतरले. राजा हिराला काय शिक्षा देतात पाहण्यासाठी दरबारात काही लोक उपस्थित झाले. हिरा घाबरते. राजाने हिराला विचारलं, हिरा कुठून खाली उतरलीस? कडा मला दाखव. हिराने पश्चिम कडा दाखवला. राजा मी या कडावरून खाली उतरले. राजा हिराला म्हटले, हिरा तू रात्री जशी कडा उतरलीस तशी आम्हाला पुन्हा एकदा उतरून दाखव. हिरा म्हणते, नाही महाराज, ज्या वेळेस माझ्या नजरेसमोर माझं त्यानं बाळ दिसत होतं त्यावेळेस मी तो कडा उतरून खाली गेला, आता उतरू शकत नाही. राजे हिरोजींकडे पाहतात. हिरोजी मान झुकवतात. राजे हिरोजीने म्हणतात, हिरोजी गडावरनं खाली एक स्त्री उतरते तर गडावर पुरुष हसत चढू शकतो. जा कडात तसा कड्यावर बुरुज बांधा आणि त्या बुरुजाला नाव द्या हिरकणी बुरुज. हिरोजीने कडात तसला कड्या बुरुज बांधलं आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणी बुरुज. म्हणून हिरकणीवरून छोटाली कविता सर की रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी आणि तीच अम्मा सुमाणिक मोती दुसरी दौलत नाही. बालाचे 8वें झाले माई माऊली वेडी पिसी, बालाचे 8वें झाले माई माऊली वेडी पिसी. अहो कडा उतरणी धावत जावणी बालाला ती घे खुशी. आतुरतेने धाडस पाहून महाराज स्तंभित झाले आणि हिरास साडी चोली देवनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधला साक्षा आईच्या प्रेमाची, कड्यावर त्या बुरुज बांधला साक्षा आईच्या प्रेमाची. आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची, कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. शिवकांती माता कोणासाठी तर आपल्या बाळासाठी रात्रीच्या वेळेस तो पश्चिमेचा कडा उतरून खाली गेली. आणि आजकालच्या काली स्त्रीला कुठे रात्र झाली, पहिले फोनवर कॉन्टॅक्ट करेल की हॅलो फ्रीज मध्ये तू त्या बाळाला पाजा, मी उद्या सकाळी येते. शिवकाली हिरकणी बाळासाठी तो कडा उतरून खाली गेली म्हणून त्या कडेला हिरकणी कडा म्हटलं जातं. तर बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गडाची पुढची बाजू भेटतं बघा. आम म्हणजे दरबार आणि खास म्हणजे सदर हे शब्द उर्दू मध्ये होतात. आम जनतेचा ज्या ठिकाणावर न्यायनिवाडा केला जातो त्या दरबार. त्या भिंतीच्या पुढचा जो परिसर दिवाणी दरबार, दरबार बघायला आपण पुढे जाणार. आणि भिंतीच्या मागचा परिसर दिवाणी खास सदर, राजांचे जे छोटे मोठे न्यायनिवाडे ते सदरेवर केले जात होते. आणि भिंतीच्या पुढचा परिसर दिवाणी दरबार, जिथे आपले राजेशिव छत्रपती झाले ते ठिकाण आता बघायला आपण पुढे जाणार. मात्र आपण समोर भिंत पाहतो, पूर्वी भिंत नव्हती. 1733 ला पेशव्याने भिंत बांधली, 2001 ला आर्किओलॉजिकल भिंतीला प्लास्टर केले. तर आता आपण दिवाणी दरबार बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. खिडकी संपूर्ण टेहळणी बुरुज जातात. टेहळणी बुरुज जे बोलले ते मी सांगतो. इथे लक्ष द्या, रायगडावरचे मुख्य ठिकाण आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. झुकल्या वाकल्या कित्येक गर्भिष्ठ म्हणा या शिवमंदिरी आपल्या महाराष्ट्राचे अर्थदैवत राजे शिव छत्रपती या ठिकाणावर झाले. हे रायगडावरचं अति महत्वाचं ठिकाण आहे. आपण सर्व शिवभक्ताने दरबाराच्या बॅक साईडने दरबारामध्ये एंट्री केली बघा. ही दरबाराची फ्रंट बाजू आहे. समोर जे आपण मलाटे उंच इमारत पाहतो, या उंच इमारतीचं नाव आहे नगारखाना. मुंबईचा गेटवे तुम्ही जर पाहिलं असेल
तर याची कॉपी करून मुंबईमध्ये गेट ऑफ इंडिया ब्रिटिशांनी बांधला गेला बघा. शिवकाली संध्याकाळी 5:30 वाजता सर एकदा या नगारखान्यावर नगार तुतारी चौकडे वाजले की गडाचे दरवाजे बंद होत असे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5:30 वाजता वाजले की गडाचे दरवाजे उघडत असे. समोर आपण मूर्ती पाहतो. अतिल मूर्ती पंचधातू मेटलची आहे. 600 किलोची. 6 जून 2009 ला बसवले कोल्हापूर शिबिरात. श्री छत्रपती संभाजीराजे भोसले शिवरायांचे 13वे वारसदार यांच्या हस्ते अतिल मूर्ती बसवले आणि वरचं छताला मेघडंबरी म्हणतात. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जलसिंग यांच्या हस्ते 1985 मध्ये या मेघडंबरीची स्थापना या ठिकाणावर करण्यात आली. आता आपल्या सर्व शिवभक्तांना पंचतत्वाचा मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय. मात्र 450 वर्षापूर्वी अशाच प्रकारे याच ठिकाणावर रत्नजडित 32 मण सुवर्ण सोळाचं सिंहासन होतं बघा. एक मण म्हटलं की 40 किलो असं 32 मण म्हणजे 1280 किलो रत्नजडित सुवर्ण सोळाचं सिंहासन हे पूर्वी या ठिकाणावर होतं. औरंगजेबचा सरदार जुल्फिकार खान त्याचं टोपण नाव होतं इतिकत खान याने 3 नोव्हेंबर 1689 मध्ये घणाचे गाव घालून या ठिकाणावरचं रत्नजडित 32 मण सुवर्ण सोळाचं सिंहासन औरंगजेबच्या दरबारात नेलं. आता आपल्या सर्व शिवभक्तांना पंचधातू मेटलचा स्टॅच्यू इथे बघायला भेटतोय. हा दरबार सर्वांना ओपन बघायला भेटतोय. मात्र 450 वर्षापूर्वी दरबार संपूर्णवरून पॅक बंदिस्त होता. सागवानी लाकडं खपरच्या नळची गोल मातीची कौल होती. आपल्या राजांचा राज्याभिषेक रायगडावर पूर्वी या दरबारात इथे साजरा झाला सर. तुम्ही राज्याभिषेकाचे छायाचित्र पोस्टर पाहिला असेल. एक फ्रेम जो इंग्रजांचा वकील आपली व्हाईट कॅप काढून राजांना जो मानाचा मुद्रा करतो तो रायगडावर या दरबारात याच ठिकाणावरती पाहिलं ना तुम्ही राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर. पूर्वी आपल्या राजांच्या राज्याभिषेकाला एक वेस्ट इंडिज कंपनीचा वकील त्याचं नाव होतं हेनरी ऑक्सटन इंग्रजांचा वकील होता. तो पूर्वी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावरती पायी आला होता बघा. आता रायगडावर पायी येण्यासाठी 2000 पायऱ्या सर. तुम्ही जो काही लोक पायी 2000 पायऱ्या चढवला 1.5-2 तासामध्ये गडावर बरोबर ना. मात्र सर पूर्वी पाऊल होतील. पाऊल वाटेने त्या इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मोजून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासामध्ये तो इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला आणि या नगारखान्याच्या बाहेरून उभा राहायला पाहतो तर काय 2 बलाढ्य हत्ती 2 बलाढ्य घोडे. तो इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो आश्चर्य चकित पडतो. मी 2 पायीचा माणूस गडावर येण्यास खूप दमछाक झाली. तर या राजे शिवछत्रपतीने गडावर 4 पायच्या हत्ती आणि घोडे कसे आणले असेल. दरबारात प्रवेश करतो. दरबारात असलेली 6000 प्रजातेकडे पाहत बसते. या सिंहासनाच्या समोर येतो. डोक्यात असलेली व्हाईट कॅप हातात घेतो. राजांना मानाचा मुजरा करतो. त्याचा प्रश्न त्याचा दुबाजी होता नारायण सिंघवी. या नारायण सिंघवीने विचारतो की मी 2 पायीचा माणूस गडावर येण्यास खूप दमछाक झाली तर राजे शिवछत्रपतीने गडावर 4 पायच्या ती घोडे कसे आणले असेल. नारायण सिंघवी इंग्रज वकिलाला काय म्हटले की इंग्रज तुम्हीच कुपोषणात प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. हा प्रश्न त्याच्या लिखित डायरीमध्ये लिहितो. डायरीचं नाव बीबीटी बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार देतात की आपल्या राजांनी हत्तींची छोटाली 3 पिल्लं ही पालखीमध्ये बसून गडावर आणली बघा. एका हत्तीची 3 वर्षात वाढते. त्या 3 हत्तींच्या पिलांचं पालकपोषण गडावर केलं. तेच हत्ती लहानाचे मोठे केले आणि राजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी उपयोग झाले. म्हणजे सर लहानाचं मोठं करता येतं मात्र मोठ्याचं लहान करताना ही आपल्या राजे शिवछत्रपतींची दृष्टी आहे. आपल्या राजांचा राज्याभिषेक पुरी रायगडावर दरबारात झाला. त्या इंग्रज वकिलाने संपूर्ण राज्याभिषेकाचं वर्णन पाहिलं त्याच्या लिहित्या डायरीमध्ये केलं आहे. इंग्रज काय लिहितो डायरीमध्ये की राजांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे 6 जून 1674 वार शनिवार पहाटे 5:30 वाजता आपले राजे शिवछत्रपती रायगडावर या दरबारात झाले. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी दरबार संपूर्णवरून मखमली पडद्यामध्ये सजवला होता. चारी कोपऱ्यामध्ये मशाल दिवे अडकवले होते. दरबाराचं वैभवशाली कसं असेल कल्पना करा. दरबारात इथे 6000 प्रजा उपस्थित होती आणि संपूर्ण शिवभक्तांच्या डोक्यामध्ये भगवा फेट्या गळ्यात कवड्याची माल कमरीला भगवी शाल होती. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर 2 हत्ती आणि घोडे सजवले होते. समोर 32 मण सुवर्ण सोहळ्याचं सिंहासन. या सिंहासनाच्या डाव्या साईडला आपल्या राजांच्या 7 राण्या आऊसाहेब उपस्थित होत्या. उजव्या साईडला 8 मंत्री 2 मुलं राजाराम महाराज संभाजी महाराज उपस्थित होते. राजा शनिवारी सकाळी पहाटे राजवाड्यात स्नान करतात. जगदीश्वराला भवानी मातेला शिरकाई मातेला वंदन करतात आणि राजांची मिळवणूक राजे होण्याकरता दरबार तिथे राज या नगारखान्यातून दरबारामध्ये एंट्री करतात. या राजसदरेने राज सिंहासनाकडे पुढे जातात. दरबारात असलेली 6000 प्रजा उठून आपापले भगवे फेटे हातात घेऊन राजांना तो मानाचा मुजरा करतात. राजे तो मानाचा मुद्रा स्वीकारतात. तर एकाच वेळी दरबारात 6000 प्रजा राजांना झुकून मानाचा मुद्रा करत असेल तेव्हा यावेळेस दरबाराचं वैभवशाली कसं असेल जरा कल्पना करा. दरबाराचा माहोल कसा असेल कल्पना करा. महाराज 6000 प्रजेचा मुद्रा स्वीकारतात आणि आपली एक नजर या 32 मण सुवर्ण सोहळ्याच्या सिंहासनाकडे फिरवतात. दुसरी नजर आपल्या आऊसाहेबांकडे. तिसरी नजर दरबारात असलेल्या 6000 प्रजेकडे राजा नजर फिरवतात. राजांच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात. राजांच्या हात एकदम थरथरत असतात. सर जगातील एकमेव राजा त्याने स्वतःची गादी स्वतःहून तयार केली तो म्हणजे शिवछत्रपती माझा. राजाने कधी रडायचं नसतं. राजाने दुखी व्हायचं नसतं. राजाने चितेला आग्नी द्यायची नसते. मात्र त्या आनंदाच्या सोहळ्यात आपल्या राजांना त्यावेळी दरबारात इथे आनंद होत नव्हता. का तर आपल्या महाराजानं जे हिंदवी स्वराज्य ज्या शूरवीरांवर शूर मराठ्यानं उभं केलं ज्या शूरवीराने आपले प्राण या हिंदवी स्वराज्यासाठी कमवले ते शूरवीर मावले राजांना दरबाराच्या कोणत्याच कानकोपऱ्यात उपस्थित दिसत नव्हते. हेच राजांच्या अंतःकरण म्हणायचं कारण होतं. आपले राज त्या सिंहासनाच्या 3 पायऱ्या चढतात. आपल्या आऊसाहेबांना राजा नक्कीच म्हटले होते की आऊसाहेब आम्ही हिंदवी
स्वराज्याची जे पहिली पायरी चढतो तो आमचा प्रतापराव गुजर. आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची आम्ही दुसरी पायरी चढतो बाजीप्रभू देशपांडे आणि तिसरी पायरी चढतो राज आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मग चामच्या राईबाचं असं म्हटणारा तानाजी मालुसरे, येसाजी, सूर्याजी, बाजी पासळकर महाराज असंख्य शूरवीरांची नावं घेताच राजा लटलटत्या पायने या 32 वर्ण सुवर्णस्वाच्या सिंहासनावर चढून झाले. आणि आऊसाहेब म्हणतात की शिवनेरीच्या काळ्या मातीमध्ये खेळणारा बाळ शोभा आज या रायगडाच्या 32 वर्ण सुवर्णस्वाच्या सिंहासनावर चढत आहे. आऊसाहेबांना किती आनंद असेल कल्पना करा. गाग भट्टाने काशीबाण आणलेल्या 7 नद्यांच्या 7 समुद्रांच्या पाण्याने महाराजांना जल अभिषेक घातला, 1000 मोहरा उधळल्या, विष्णूंची मूर्ती हातात दिली. विष्णू जगाचा पालक आहे आणि महाराजांना उजवा पायीचा गुडगा या सिंहासनाला टेकवला आणि दरबारात ललकारी झाली. ललकार या शेवटी सर्वांनी पाठीमागून जोराने जय बोलायचं. बघा सर, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी महादेव. घोषणा होताच किल्ल्याचा मेन गेट महाद्वार या ठिकाणावर 21 तोफांची सलामी देण्यात आली. महाराष्ट्रातील 365 किल्ल्यांवर तोफा उडवल्या गेल्या. शिवाजी राजे महाराष्ट्राचे राजे रायगडावर या दरबारात झाली म्हणून दरबारात शेर म्हटला जातो. अंधार फर झाला एक दिवा पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवा पाहिजे. बघा सर, हा दरबार आपल्या सगळ्यांना ओपन बघायला भेटतोय. मात्र 450 वर्षापूर्वी हा दरबार संपूर्ण पॅक बंदिस्त होता. सागवानी लाकडं आणि खप्पाटी नळची गोल मातीची कौल होती. हे सिंहासन आणि हा नगारखाना याचं मधलं अंतर 225 फुटाचं आणि या 225 फुटाच्या अंतरमध्ये पूर्वी ते 6000 प्रजा बसत होती. सिंहासनावरती राजे बसत होते. पूर्वी लाईट नव्हती, माईक स्पीकर काहीच नव्हतं सर. आता जर आपल्या समोर 40 लोक असतील तर त्या 40 लोकांच्या समोर आपल्याला माईक स्पीकरवर लागतो की नाही. तर पूर्वी लाईट नव्हती, माईक स्पीकर काहीच नव्हता. दरबारात तिथे 6000 प्रजा बसत होती आणि सिंहासनावरती राजे बसत होते. महाराज त्या सिंहासनावरून काही बोलले तर राजांचा आवाज दरबारात असलेल्या 6000 प्रजेला ऐकू येत होता. आणि 6000 प्रजेमध्ये कोणता शिवभक्त कुठून काय बोलला, कोणत्या कोपऱ्यात खुसबुसला तर त्या प्रत्येक शिवभक्ताचा आवाज राजांना सिंहासनापर्यंत ऐकू येत होता. पूर्वी दरबार पॅक होता, आता दरबार ओपन आहे. अजूनही आपण दरबाराच्या चारी कोपऱ्यात कुठे कागद फडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी तो आवाज त्या सिंहासनापर्यंत ऐकू जातो. तिथे कागद फडला, माचीची काडी पेटवली, टिचकी वाजवली तरी आवाज या दरबाराच्या चारी कोपऱ्यापर्यंत ऐकू येतो. याला इकोपॉइंट किंवा प्रतिध्वनी म्हणतात. म्हणजे ज्या हिरोजीने गड बांधला त्यांची कला. कल्पना करा, आता आवाज एवढा तो 450 वर्षापूर्वी दरबार पॅक होता. पूर्वी आवाज कसा देतो. आताही तुम्हाला आवाज ऐकवला असता मिळते, पण आवाज ऐकण्यासाठी कोण शांत थांबत नाही. बघा सर, तुम्हाला इथे दर्शन घ्यायचं, चपला फुटे एक साईडला काढा, दर्शन घ्या, फोटो घ्या. सेल्फी फोटो घेऊ नका, कारण राजांबरोबर सेल्फी काढणे तेवढे आपले कोणाच्या ऐकत नाही. दर्शन झालं की पुढे मग आपण पुढच्या पॉईंटला पुढे आपण इथे झेंडा पाहतो. इथे 15 ऑगस्ट 26 जानेवारी तिरंगा फडकवतो. ध्वजवंदनाचा कार्यक्रम भारतामध्ये 1 नंबर दिल्लीत आहे, तसा भारताचा दुसरा उंचावरचा रायगडावर इथे आहे. जसं दिल्लीमध्ये 9 वाजून 5 मिनिटांनी सर झेंडा फडकवला होतो ना, तसं रायगडावरती पण इथे महाराष्ट्र नायक तहसीलदार यांच्या हस्ते 9 वाजून 5 मिनिटांनी झेंडा फडकवला होतो. गडावर हत्ती घोडे होते, त्याला पाणी पिण्याचा दगडाचा टप आहे. हा रायगडावरचा इथे मुख्य पॉईंट आहे. बाली किल्ल्याची मुख्य इमारत नगारखाना आणि इथून आपल्याला सर 8 किल्ल्यांचं दर्शन होतं. बघा, रायगडाची पूर्व दिशा. हे दुःख जर केलेलं असेल ना तर इथं रायगडावर आपल्याला 8 किल्ले दिसतात. या पूर्वेला इकडे राजगड, तोरणा, लिंगाणा 3 किल्ले या साईडला दिसतात. ही दक्षिण दिशा. इथून या साईडला प्रतापगड, महाबळेश्वर, शिवतरगड, सोनगड, मानगड बघायला भेटतात. आणि या गेटवर काही प्राण्यांचे सिम्बॉल आहेत. बघा वरती दिसतात ना. वरचा जो मोठा प्राणी तो घोडा, घोड्याचा पाय खाला 4 हत्ती, अनेक शेपट्यावरती. तो मोठा प्राणी घोडा वाटतो ना आपल्याला. मात्र सर तो घोडा नाही, शरभ. शरभ म्हणजे सिंह. जगातील सगळ्यात ताकदवर प्राणी हा सिंह आहे. शिवाच्या पाय खाली 4 हत्ती, एक शेपट्यावरती आहे. बघा सर, शिव म्हणजे आपले राजशिव छत्रपती. हत्ती म्हणजे 5 शाही, बलाढ्यशाही होत्या. महाराज जन्माला येण्या अगोदर 5 शाही होत्या. आदिलशाही, निजामशाही, बादशाही, कुतुबशाही. त्यात एकच शाही नष्ट झाली होती, तिला शेपट्यावर दिलंय. आणि राजाने जन्माला येऊन त्या 4 शाहींना आपल्या पायाखाली दाबल्या होत्या. महाराजांना म्हटलं या जन्मात त्यांना नष्ट केलीत, पुढच्या जन्मात धरेल तर त्यांना माझ्या पायाखाली मी ठेवू शकतो. समोरचे गोल स्तंभात कमळाच्या फुलाचा आकार, राष्ट्रीय फुले कमल आहे. रायगडावरच्या कोणत्याही इमारतीवरती जरी पाहिलं तर असं छायाचित्र सिंबॉल आपल्याला. महाराज की जय. समोर बघा, आता आपण मूर्ती पाहतो. पंचधातूची 1974 ला बसवले यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधींच्या हस्ते. मूर्तीचे शिल्पकार गणेश पाटकर, शास्त्रबुद्धी दोघांच्या हस्ते मूर्ती घडवली. वरचं छत 2 जून 2012 ला बसवले. साताराचे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते. सर या मूर्तीच्या गळ्यात काय हार आहेत, त्यातले जे 2 हार आहेत. पहिला हार सांगलीचं शिवप्रतिष्ठान गुरुपेबडे गुरुजींचं, गेली 26 वर्ष झाली. सांगलीवरनं रोज 2 लोक हार घेऊन गडावर पूजेसाठी येतात. दुसरा हार डॉक्टर श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार एकनाथ शिंदेचे चिरंजीव यांच्या मार्फत 2020 पासून गडावर एक हार येतो. रोज सकाळी 7:30-8 ला इथे पूजा होते. बघा सर, ही मूर्ती पहिली सिंहासनामध्ये बसवण्यासाठी आणली होती.
मात्र या मूर्तीमध्ये काही चुका असल्यामुळे ही मूर्ती इथे बसवली. आता राजांमध्ये आपण काही चुका काढू शकत नाही सर. मात्र 2 चुका म्हणजे अशा आहेत की राजाने कधी चुकून आपल्या सिंहासनाचा अपमान केला नव्हता, म्हणजे आपल्या पायामध्ये चप्पल घातली नव्हती. या मूर्तीच्या पायामध्ये राजांच्या मोजडी असल्यामुळे मूर्ती इथे बसवण्यात आली, ही एक चूक. आणि दुसरी चूक म्हणजे आपल्या मराठ्यांचे राजे होते हे डाव्या पायाची पालथी मांडी घालून खाली गादीवरती बसत होते, खुर्चीवरती कधीच बसत नव्हते. राजे खुर्चीवरती बसले पण 1974ला यशवंतराव चव्हाण आणि इंदिरा गांधी यांच्या हस्ते मूर्ती इथे बसवण्यात आली. आपण हे मध्ये मोकळं ग्राउंड पाहतो, याला होळीचं मैदान म्हणतात. शिमग्याच्या महिन्यात जशी आपण आपल्या खेडेगावात होळी पेटवतो तशी पूर्वी रायगडावर इथे मुख्य मानाची होळी पेटायची आणि मग आजूबाजूचे गाव गेले गावांचे होळी पेटायच्या. जो कोणी बहादूर पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल त्याला पूर्वी 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचं घोडं बक्षीस दिलं होतं. छत्रपती संभाजी महाराज वयाच्या 9व्या वर्षापासून पेटक्या होळीतून हाताने नारळ काढायचे. त्यांना 1.25 किलो सोन्याचं कडं आणि मानाचं घोडे या ग्राउंड मध्ये बक्षीस दिलं. तुम्ही मागाशी इथून वरती 2000 पायऱ्या चढणार बरोबर ना. त्या झाडाखाली एक देवळा तुम्ही पाहिला असेल, गडदैवत शिरकाई माता. महाराज रोज सकाळी सायंकाळी त्या मंदिराला दर्शनाला जात होते. समोर पत्र्याचा सडा, हत्तीखाना, हत्तीशाळा, गडावर हत्ती घोडे होते, त्यांचं राहण्याचं ठिकाण. आणि समोर आपण पाहतो भली मोठाली बाजारपेठ. या बाजारपेठची स्टेट लांबी पाहिली आपण 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22, टोटल 44 दुकान आहे. सेवकांनी घोड्यावर बसून बाजार खरेदी केला जात होता. आतमध्ये राहस होती, बाहेर दुकान, आगे दुकान, पीछे मकान, बीच में शोरूम, मध्य भागात छोटं गोल्डाऊन्स होतं. घोड्यावर बसून बाजार खरेदी करायची म्हणून बाजारपेठ. बाजारपेठेच्या डाव्या साईडच्या 7व्या दुकानावर एक नागाचं सिंबॉल आहे. कर्नाटकचा व्यापारी होता नागाप्पा सेठी. आपल्या राजाने पूर्ण मार्केट याच्याकडे चालवण्यासाठी दिली होती. गडावर नावाची पाटी घेणे कुणाला अलाउड नव्हतं. त्यांनी स्वतःचं ओळखपत्र म्हणून हिरोजींच्या हस्ते 7व्या दुकानावर नागाचं सिंबॉल काढले. ते आपल्याला बघायला भेटतं. बाजारपेठ पहिली की डाव्या साईडला टकमक टोक राजमार्गाने समाधी मंदिराला नतमस्तक होण्याकरता आपण पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे 3 जत्रा आधीच जत्रावर कसं पाठी प्रणव खास आम्हाला आहे, खास 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 आम्हाला आहे, खास यायची हां ते तिकडे झकून अरे व्हिडिओ चालू आहे मग काय हाय तिकडं त्याच्याबरोबर पलीकडचं स्लोप बघा एकदम कसं ओपन दिसतो बाहेरच्या बाजूला लांबूनच बघा इथून तर स्लोप बघा एकदम कसं डिझाईन मध्ये बनवलं दिसतं ना असं एकदम स्लोप म्हणजे पाणी वगैरे जर किती कचरा केलं तर ते थांबत नाही. त्याच्यात कशी मोठी दगड वगैरे जाऊन तो पॅक झाला. आणि या बाजारपेठेच्या आपण रचना पहिला पायऱ्या बघा दुकानाच्या बाहेर आहेत, सॉरी आतमध्ये आहेत. पायऱ्या दुकानाच्या बाहेर असतात बरोबर ना. आता जर आपल्या बाजारात गेलो तर दुकानाच्या पायऱ्या बाहेर असतात कारण पायऱ्यांपर्यंत दुकान मांडतात, अतिक्रमण पाडू नये. मग राजाने दुकानाच्या पायऱ्या आतमध्ये दिल्या होत्या आणि इथे बाहेर दुकान मांडलं होतं. मध्ये मागं त्यांचा एक छोटा रूम होता, पाठीमागच्या बाजूला स्वयंपाकघर होतं आणि छोटे छोटे दिवाल पाहतो पण दिसतात ना. लाईट नव्हती, मशाल दिवे अडकवण्याचं ठिकाण आणि खाच्यात प्रत्येक दुकान आहे दिसतात ना असे लाईनमध्ये बघा. याच्यामध्ये लाकडी खांब उभे करायचे. बाजारपेठेची हाईट 15 फुटाची होती. ज्या वेळेस 15 फुटाची दोन्ही साईडच्या हाईट असेल तेव्हा ह्याचं वैभवशाली जरा पूर्वीचं कसं असेल कल्पना करा एक तुम्ही. आणि इथे ते नागाचं सिंबॉल दिसतं पाहिलं ना सगळ्यांनी दगडावर. आता बाजारपेठ संपली की डाव्या साईडला टकमकतो आणि मग आपण समाधी मंदिराला पुढे जाऊ. सोनो फोटो काढतो तुमची जी ऑर्डर दिलेली जेवणाची ती घर तुम्हाला तुम्ही दाखवतो. मग इकडं सगळ्यांना अरे पण जेवायला तिथं नाही ना. कुठं खालीवर कुठं काय
आला तर समाधीवरनं जाऊ. तिथे तुम्ही जेवायला जाऊ. आले बा. करायचं चालू. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा इथून असं सगळं स्टेट खाली गेले की जे समोर टकमक टोका धुका आल्यामुळे काय दिसत आहे जे तुम्ही काही पायी लोक त्यांना बघायला भेटलं असेल पलीकडच्या बाजूला बरोबर ना. हे टकमक टोका रायगडावरचं सर्वत्र उंच शिखर पायथ्यापासून माथ्यापर्यंत 2250 फूट. गडावर जर कोण शत्रू चोरी लपाडी गद्दारी फितुरी करेल तर त्याच्या हातला बांधून पोत्यात धरून त्याचा कडलोट त्या टोकावर केला जातो. तिथून स्पष्ट दिसतं. आता धुका असल्यामुळे काय दिसत नाही बघा सर. टकमक टोकाचे पायथ्यापासून माथ्यापर्यंत हाईट 2250 फूट आणि त्या टकमक टोकाच्या पायथ्याला खाली एक गाव आहे. गावाचं नाव छत्र निजामपूर आहे सर. त्या गावाची आणि टकमक टोकाची एक दंतकथा रायगडाची सर्वणिक पुस्तक त्या पुस्तकाच्या शेवटच्या पेजवर त्या कथेचा उल्लेख केलेला आहे. एके दिवशी शिवाजी महाराज दुपारच्या वेळी त्या टकमक टोकाचं हवामान पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळेस आपल्या राजांचा सेवाकार मावला राजांच्या अंगावर छत्र धरून गेला होता आणि जोरदार वारं सुटलं. वाऱ्याच्या झोकात तो छत्राला धरून हवेमध्ये उडाला. राजांना म्हटला महाराज मला वाचवा वाचवा. महाराज म्हटले भाद्रा तुला वाचू शकत नाही मी. तुला वाचवण्यासाठी माझ्याकडे शक्ती नाही परंतु माझ्याकडे व्यक्ती आहे. तू जर छत्रीचा दांडा सोडलास तर मरण पावशील आणि छत्रीचा दांडा नाही सोडलास तर जिवंत राहशील. त्याने महाराजांचं ऐकलं. त्याने छत्रीचा दांडा नाही सोडला. त्याने छत्रीचा दांडा सोडला नाही. जशी हवा कमी होत गेली तसं ते छत्र खालच्या गावात उतरलं. तो सुखरूप गावात पोहोचला. त्याला पालखीत बसून गडावरती आणला. 1.25 किलो सोन्याचं कडं मानाचं घोडं बक्षीस देऊन स्वागत केलं आणि त्या गावाला नाव ठेवलं छत्र निजामपूर. म्हणजे पॅराशूटचा शोध हा 450 वर्षापूर्वी रायगड किल्ल्याच्या टकमक टोकावर लागला. छत्र पण मजबूत होतं. आता आपण या राजमार्गाने समाधी मंदिराकडे पुढे जाणार आहोत. आता राजमार्गाने आपण सरळ पुढे जाणार. जाताना डाव्या साईडला उजव्या बाजूला काही पडीक चौतरे दिसेल. गडावर पूर्वी 3,500 लोकांची वस्ती होती. त्यांची घर आहेत. फक्त आपल्याला पडीक चौतरे दिसतात. आता आपण समाधी मंदिरात नतमस्तक होण्याकरता पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समाधी मंदिर झालं की तुम्ही नंतर जर जायचं असेल टकमकला तर इथे जाऊ शकता आणि मग इथे तुम्ही नंतर जेवणार आपण इथे माहिती घेऊ. मग तुम्ही दर्शनाला आतमध्ये जा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर बघा आता आपण जे मंदिर पाहतो या मंदिराला जगदीश्वर महादेवाचं मंदिर असं म्हटलं जातं सर. या मंदिराला ज्यावेळेस आपण सर्व शिवभक्त लांबून पाहतो त्यावेळेस आपल्याला मंदिराचा आकार मस्जिद सारखा बघायला भेटतो बरोबर की नाही. लांबून पाहिलं तर मस्जिद आणि जवळ आलं की मंदिर शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. याला मस्जिद टाईप का बनवलंय कारण की मोगल लोक जरेल तर त्यांना वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे त्यांना तोडावं मंदिर मस्जिद टाईप बनवलं. बघा मंदिराचे 3 दरवाजे तिन्ही दरवाजे छोटे आहेत. मंदिराचे दरवाजे छोटे का बनवले कारण किती व्यक्ती जर श्रेष्ठ असला तो पहिला मंदिरामध्ये जाता त्याने खाली वाकून झुकून जावं म्हणून या मंदिराचे दरवाजे छोटे बनवले. म्हणून शेर म्हटला जातो जिजा माता. तुम्ही जर का जन्माला आले नसते तर दिसले नसते अंगणामध्ये तुळस आणि राजे शिवछत्रपती जर का जन्माला आले नसते तर दिसले नसते मंदिरावरचे उंच उंच कळस. सर या मंदिराचं वरचं गोल घुमट आहे. त्याचा आकार कसा बघायला भेटतो बघा आपल्याला. जसं आपण कासामध्ये नारळ ठेवतो ना तसंच त्याचा वरचा मस्जिद ज्याचा तो आकार आहे त्याचा स्टॅच्यू बनवला गेला बघा. जसं आपण कासामध्ये नारळ ठेवतो गुलाबाची फुलं काही ठेवतात काही आंब्याची पानं ठेवतात तसंच त्याचा वरचा स्टॅच्यू बनवला गेला बघा. सर आपण या महादेवाच्या मंदिराच्या पाठीमागच्या बॅक साईडने मंदिरामध्ये एंट्री करणार. मंदिराचे दरवाजे पूर्व दिशेला असं सर्वांना माहिती असेल सर. आपण मंदिराच्या पाठीमागच्या बाजूने एंट्री करतोय मात्र मंदिराची पूर्व दिशा समोरच्या बाजूला आहे. पहिली मंदिरामध्ये एंट्री खालच्या बाजूने होती. काही कामं वगैरे चालू असल्यामुळे एंट्री बंद केली आणि मागच्या बाजूने एंट्री चालू केलेली आहे बघा सर. तर या मंदिराच्या समोरच्या बाजूला पहिला गेट आहे आणि त्या गेटच्या पहिल्या पायरीवर एक नावाची पाटी आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ज्याने स्वतःचं घर दार जागा जमीन विकून रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड 14 वर्षात बनवलं. त्या हिरोजींच्या नावाची पाटी या मंदिराच्या आतमध्ये पहिल्या पायरीवरती बघायला भेटते. आपल्या महाराजांनी हिरोजींना विचारलं हिरोजी तुम्ही 14 वर्षामध्ये या रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला तुम्हाला आमच्याकडनं काय बक्षीस हवंय. सोने नाणे पैसा अडका जहागीर 10 गावाची वतनदारी कोणता गड केला अर्धी इस्टेट काय पाहिजे ते मागा. हिरोजीने काय बक्षीस मागत राज मला काहीच बक्षीस नको आहे. या महादेवाचं मंदिर आहे. मंदिराचा पहिला गेट आहे.
याच गेटच्या पहिल्या पायरीवर मला फक्त माझ्या नावाची पाठी हवी. राजा म्हटलं या ठिकाणावर का? हिरोजी म्हटलं राजा, ज्या वेळेस तुम्ही या जगदीश्वराच्या दर्शनाला याल त्यावेळेस तुमच्या उजव्या पायाची धूळ आमच्या नतमस्तकी लागेल. महाराज सदैव तुमच्या पाया चरणी राहावं म्हणून त्या ठिकाणावर त्यांनी नावाची पाठी घेतले. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आपलं घर असतं, आपण म्हणतो घर माझा आहे, मात्र आपल्या राजांनी 365 किल्ले जिंकले. राजे म्हटले नाहीत कोणता गड किल्ला माझा आहे, मात्र ज्या हिरोजीने गड बांधला त्यांच्या नावाची पाठी आज रोजी त्या ठिकाणावर बघायला भेटते. सर आपल्या राजाने हिरोजीला विचारलं, हिरोजी तुम्ही 14 वर्षामध्ये या रायरीच्या डोंगराला अतिभव्य रायगड बनवला, मात्र या गडाचे गॅरंटी पत्रक काय? मला सांगा सर, आताचे आर्किटेक्ट आपल्या घराचं गॅरंटी पत्रक देतात का? नाही देत. मात्र ज्या हिरोजीने गड बांधला त्याने राजांना गडाचे गॅरंटी पत्रक दिले. ते लिहून ठेवलंय आज रोजी आपल्या रायगड किल्ल्यावर. त्याच नगारखान्याच्या उजव्या साईडला बघायला भेटतं बघा, संस्कृत भाषेत लिहिलंय. पहिले काय लिहिलंय की श्री गणपत नमः, म्हणजे गणपतीच्या साक्षाने हिरोजीने गडाचं बांधकाम स्टार्ट केलं. श्री गणपत नमः प्रसादो जगदीश्वरस्य जगत मानंदक दोन दया जय मा श्री शिवछत्रपती निर्पितो शक्य शनाव बाणभूमी गुणवंदना ज्योतिमृत कीर्तिमते शिक्ल स्पर्श वापी कूप तडांगत राजुर्चमे वणे वथिके स्तंभो कुंभिग्र नरेंद्र साधने आणि मद्राई गिरो गिराम विशेष अवशेष हिरोजिन्स निर्मितो यावचंद्र दिवाकरो विलासता मध्यव्रते. यावचंद्र दिवाकरो म्हणजे राज, जोपर्यंत या पृथ्वी तळावर आकाशात चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत माझ्या बांधकामाला काही होणार नाही. महाराज गडावरून खाली जाईल ही पाण्याची धार आणि खालून वरतील फक्त हेच ते हिरोजींना जरा गडाचे गॅरंटी पत्रक दिले. सर जर ब्रिटिशांनी 1818 गड उद्ध्वस्त केला नसता तर पूर्वी जसा रायगड होता तसा आज रोजी आपल्याला बघायला भेटला असता. समोर जगदीश्वर मंदिर आपण पाहतो. सर राजांनी आपल्या जेवढी मंदिरं बांधली पूर्वी जशीच्या जशी होती तशी शाबीत बघायला भेटतात. आपल्या राजाने मंदिरामध्ये एक कणभर पण लाकडाचा वापर केला होता बघा, कारण ब्रिटिशांनी 1818 ज्यावेळेस गड उद्ध्वस्त केला ना त्यावेळेस हे मंदिर पण जळालं असतं, बरोबर की नाही? मात्र राजाने जेवढी मंदिर, वाडीश्वर मंदिर आणि जगदीश्वर मंदिर, रायगडावर 2 मंदिर आहेत, पण शिरकाई मातेचं मंदिर पाहिलं ना आपण, ही मंदिरं जर आपण पाहिली तर शाबीत आहेत. मंदिराचा दगड एकही हल्लेला नाहीये, कारण राजांना माहिती होतं कधी गडावर कोणी हमला करू शकतो, आपला नाश होऊ शकतो, देवळांचा नाश होऊ शकतो. म्हणून मोगलांनी देवळांचा नाश केला नाही, कारण मंदिरांना राजाने मस्जिद बांधली आणि जेवढी मंदिरं बांधली ना तेवढ्या मंदिरामध्ये एक कणभर पण लाकडाचा वापर केला नव्हता बघा. सर जर ब्रिटिशांनी गड उद्ध्वस्त केला, जर लाकडाचा वापर केला असता तर मंदिर सुद्धा त्या दिवस म्हणजे पूर्वी जळालं असतं बघा. सर आतमध्ये आपल्या महाराजांची समाधी आहे. 3 एप्रिल 1680 मध्ये राजांचं निधन झालं. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळ्याच्या स्वारीवर होते आणि राजाराम महाराज गादीवर बसले होते, पण राजांच्या चितेला अग्नी शिवरायांचे चुलत भाऊ साबाजीराव भोसले यांच्या हस्ते देण्यात आली. संभाजी महाराज पन्हाळ्याच्या स्वारीवर आल्यानंतर त्याने समाधीचं बांधकाम केलं. जेवढं दगडी बांधकाम असतं कोणी छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्वी त्यावेळी केलं गेलं बघा. समाधीच्या मागच्या बाजूला कुत्र्याचं स्मारक आहे. आपल्या राजांचा एक कुत्रा होता वाघ्या, त्याची समाधी तिथे बघायला भेटते. उत्तराखंडातून कविभूषण आला होता. त्या कविभूषणची महाराजांची पहिली भेट रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरात झाली. सर कविभूषण कवी कलश दोघांमध्ये खूप फरक आहे. कवी कलश हा संभाजीराजांसोबत असायचा आणि कविभूषण खास उत्तराखंडात आला होता राजांच्या भेटीसाठी. त्या कविभूषणची महाराजांची पहिली भेट मंदिरात झाली. महाराजांवर त्याने 350 कवी रचले, त्यातील 2 काव्य महाराजांनी 14 वेळा ऐकून घेतले. ते काव्य ऐकवण्या अगोदर माझ्या प्रत्येक ग्रुपला मी एक शेवटचा शेर ऐकवतो. शेर असा, अंधाराला घाबरत नाही या आवाळाची साथ आहे आणि मोडेल पण वाकणार नाही मराठ्याची जात आहे. कवी तो सच कहता है काशी हु की कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर ना होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. आणि कवीने दुसरं काव्य म्हटलं, काव्य असा आहे, केंद्र जिम पर बाणव संभ पर रावण सदंभ पर रघुकुल राज है आणि भवनपरी महापर संमोणती नाहपर जशस्र सापर रामधिजराजे द्रवाद्री दोंड पर चित्तांक झुंब पर भूषण वितोंड पर जैसे मृग राजे आणि तेच तम कंस पर कण्ण जने कंस पर तुमलेंज बंस पर शेर शिवराज. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आता माझी माहिती या ठिकाणी संपलेली आहे. माहिती आवडली सगळ्यांना? आता तुम्हाला इथे दर्शन घ्यायचं, आपल्या पुढे एक साईडला कडे दर्शन घ्या. समाधीचं मंदिराचं दर्शन झालं की रिटर्न तुम्ही इथून जेवणाची ऑर्डर दिली, जेवायला जावा आणि मग टकमक बघून टकमकडनं काही पायी उतरा, मग पायी रोपीला जाणार, रोपी. हा रस्ता आता पडेल.
महादेवाचं मंदिर बनवलं. अर्धी असते अर्धीच असते. तुमचं नाव वगैरे काय सगळं? नमस्कार, माझं नाव सीताराम झोरे. गेली 13 वर्ष झाली मी रायगड किल्ल्यावरती गाईड काम करतो. माझा मोबाईल नंबर आहे 8766904469. कधी पण आलात तरी या, कॉन्टॅक्ट करा. मी कधीही रायगडावरती उपलब्ध असतो. जय शिवराय. जय शिवराय.